घरातल्या आईंना बाबांना सांगायचं आहे की गावातून आपल्याला रॅली काढायचं आहे, सर्वांच्या स्वाक्षऱ्यानिशी पोलीस स्टेशनला द्यायचं आहे, जिल्हा स्तरावर द्यायचं आहे, मुख्यमंत्र्यापर्यंत पत्र आपल्या गावाचं गेलेलं आहे की आपल्या गावात व्यसनमुक्ती झाली पाहिजे, दारूबंदी झाली पाहिजे, गावात खाजगी दारू विकल्या नाही गेली पाहिजे, कारण इथल्या इतर लोक जाऊन दारू पितात. त्याच्यामुळं हे जर काम केलं तर तुम्ही खूप काही सुंदर घडसाल. उद्या तुम्ही म्हणजे आता छोटे आहे, पण माझ्या दृष्टीने उद्या तुम्ही एक ऑफिसर आहे, मोठे कलेक्टर आहे, त्याच्यानंतर कोणी तहसीलदार आहे, कोणी शिक्षिका आहे, कोणी पोलीस आहे, कोणी SP आहे, अशा आहे तुम्ही म्हणजे खूप मोठे आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. तर त्यामुळं हे छोटी सुरुवात करायची तुमच्या सहकार्यानं. तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त तुम्ही एकच काम करायचं, आईंना बाबांना सांगायचं की हे आपल्या गावामध्ये काय जे असेल, कोणते लोक दारू पितात त्यांना सांगायचं, आपल्याला त्यांनाही सांगायचं, दारू विकणाऱ्यांनाही सांगायचं आहे आणि ही दारूबंदी करायचं आहे. आपल्या गावाचे सरपंच जे साधना कवर ह्या वाशिम तालुक्याच्या अध्यक्ष आहे, जे महाराष्ट्र लेवल जन आंदोलन आहे की दारू बंदीचं, तर त्याचे अध्यक्ष झालेले आहेत. आणि त्यांना मी सांगितलं, एक त्यांचं पती नात्यानं, की ही सुरुवात तुमच्या गावापासून करा, म्हणजे उमऱ्यापासून करा, आपल्या गावापासून करा. आणि इथे जर आपलं जर झालं तर आपण बाहेर जाऊन सांगू शकतो लोकांना. जर आपल्या घरातच अंधार असला तर लोकांना सांगण्यात काहीच अर्थ नाही. आणि ते म्हणून ही सुरुवात इथं करायचं आहे. मी अपेक्षा करतो तुमच्या सरांकडून सहकार्य भेटेल याची मला खात्री आहे. बस मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो. परत या यानंतर आपल्या गावापासून करावी, की जेणेकरून पहिले आपलं गाव सुधारलं पाहिजे, नंतर आपल्याला लोकांना काहीतरी सांगता येईल. हा अतिशय चांगला उद्देश सरांचा आहे. आणि खरोखरच आपण जर काही करून दाखवलं तर त्याचा परिणाम इतर गावावर सुद्धा होत असतो, जिल्ह्यावर सुद्धा होत असतो. तर हा जो उपक्रम हाती घेतला याबद्दल सरांचं खूप खूप अभिनंदन. यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री डांगे सर यांना विनंती करतो की ते 2 शब्द व्यक्त करतील. 8 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तर तुम्ही सर्वांनी ऐकलंय. ज्ञानाचा अथांग महासागर, या जगातल्या ज्ञानाचा असा माणूस झाला नाही आणि याच्या पुढेही होणे नाही. ते कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 एप्रिल जन्मदिवस, 1891 साल. 65 वर्ष जगले. किती वर्ष? 65. आणि या 65 वर्षामध्ये एवढं काही ज्ञान मिळवलं आणि इतके काही चांगले कामं केले. तुम्ही पहा ना, जातीच्या कचाट्यातून बाहेर निघले आणि बौद्ध धर्म स्थापन केला आणि स्वीकारला. ज्या समस्या आहेत त्या प्रत्येक समस्येवर उपाय सांगितला, घटना लिहिली. प्रत्येक मानवाला न्याय मिळेल, माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा त्याने दिली. अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आपण या ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन करूया. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही जीवनामधील महत्त्वाच्या गोष्टी आपल्या समोर सांगितलेल्या आहेत की खरोखर बाबासाहेबांना महानायक म्हणतात या भारताचा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत असताना आपण हे ध्यानात ठेवायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेमकं काय केलं आणि आपण त्यांचा कोणता आदर्श घ्यायला पाहिजे. अनेक लोकांच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अभ्यास नसल्यामुळे गैरसमज असतात की बाबासाहेबांच्या आंदोलनातून काय घडलं, डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्यातून, शिक्षणातून, कर्तृत्वातून काय घडलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथली जी विषमता असते, जसे 4 भाऊ असतात आणि त्याच्यामधला वरचे 2 श्रीमंत असतात आणि खालच्या 2चे खूप हाल असतात आणि मग ते घर फुटत असते, वेगवेगळे होत असतात आणि त्या कुटुंबाचा
विध्वंस होतो, तसा आपला देश, आपल्या देशामध्ये खूप विषमता होती. जनावरासारखं माणसांना जीणं जगणं होतं चालू आणि या विरुद्ध लढा दिला. परंतु तरीही त्यांनी जे वरचे भाऊ आहेत यांच्याविषयी कधीही मनात आक्रोश बाळगला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आहे, त्यांनी लढा दिला. परंतु वरचा जो समाज आहे या समाजाला कधीही दूर लोटलं नाही. या समाजाबद्दलचा द्वेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आतापर्यंत अनेक चळवळी झाल्या, परंतु दुसऱ्याबद्दलचा द्वेष लोकांच्या मनात व्यक्त होतो. परंतु बाबासाहेबांनी लढा दिला. परंतु वरच्या कोणत्याही समाजाच्या विरोधात द्वेष, मत्सर ही भावना कधी येऊ दिली नाही. आणि म्हणून महात्मा गांधी सोबत सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय चांगले जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि त्यांना फक्त न्याय मिळवून द्यायचा होता. सगळ्या लोकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या गोष्टी त्यांना मिळवून द्यायच्या होत्या. आणि आपला त्याचबरोबर देश, भारत देश ही फुटू द्यायचा नव्हता. हा देश एक संघ ठेवायचा होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या रूपानं, संविधानाच्या रूपानं आपल्याला त्यांच्या विद्वत्तेच्या जोरावर फार मोठं संविधान दिलं. आणि आतापर्यंत एवढा जाती धर्म असलेला देश त्यांनी एकत्र ठेवला. त्यांच्या जीवनातला दुसरा महत्वाचा टर्निंग पॉईंट म्हणजे आपल्या सरपंच यांनी सांगितलं की धर्मांतर, बौद्ध धर्म स्वीकारला. डांगे सरांनी सुद्धा मांडलेला आहे. तर त्याबद्दल जर आपल्याला सांगायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठंच गेले नाही. त्यांनी स्वतः कोणता धर्म स्थापन केलेला नाही. त्यांनी फार अशा विचित्र कोणा वेगळ्या धर्मात कुठं गेले नाहीत आपली संस्कृती सोडून. हे सगळ्यात मोठा विजय आहे. ते धर्मही सोडला नसता त्यांनी, हिंदू धर्मातच राहिले असते, हिंदू संस्कृतीच आहे. परंतु बौद्ध धर्म का स्वीकारला तर बुद्धाचं तत्वज्ञान मानवतावादी होतं. माणसाला माणूस म्हणून जगू द्यावं अशा विचाराचं तत्वज्ञान होतं. आणि विशेष म्हणजे बौद्ध धर्माचं तथागत गौतम बुद्ध हे याच संस्कृतीतले क्षत्रिय होते. कोण होते? भारतीय संस्कृतीमधले जे वरचे जे वर्ण असतात उलट त्या क्षत्रिय कुळातले तथागत गौतम बुद्ध. आणि त्यांनी हा विचार मांडला. बुद्ध हा विचार आहे. आणि नंतर त्या विचाराचं त्यांच्या अनुयायांनी धर्मात रूपांतर केलं. आणि मग तो बौद्ध धर्म उदयाला आला. आणि इथं ज्यावेळेस विषमता होती त्यावेळेस खूप काही अन्याय अत्याचार होता. आणि त्या विचारानं त्या अन्याय अत्याचारावर मात केली. आणि संपूर्ण भारत एक काळ त्या विचारानं प्रेरित झाला होता, बुद्धमय झाला होता. सम्राट अशोकाच्या माध्यमातून मग कोणत्याही आपल्या देशातल्या इतर धर्मियांना जगात धर्माचा प्रचार करता आला नाही. परंतु शस्त्र न घेता, युद्ध न करता तथागत गौतम बुद्धाचा विचार सम्राट अशोकांनी आणि त्यांच्या अनुयायांनी जगभरातल्या 5 ते 7 देशामध्ये, श्रीलंका असेल, चायना असेल, जपान असेल, या देशामध्ये, या देशात सुद्धा हा विचार नेला. उलट आपल्या देशामध्ये एवढी आपण धार्मिक संस्कृती म्हणतो, परंतु या धर्म तत्ववेत्यांना आपल्या देशाचा धार्मिक विचार जगात पोहोचवता आला नाही. उलट तो तथागत बुद्धाचा विचार त्या काळामध्ये जगातल्या देशात पोहोचला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की हा समतावादी आपलाच भाऊ आहे. आणि आपण काही कुठं धर्म वगैरे संस्कृती सोडून जात नाही. उलट एखाद्या वेगळ्या धर्मात ख्रिश्चन सारख्या जर आपण गेलो असतो तर आपल्याला लोकांनी नाकारलं असतं किंवा मग या देशाची फाळणी झाली असती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देश एक संघ राहावा म्हणून कोणता धर्म स्वीकारला? बौद्ध धर्म. त्यांना अनेक धर्माचं निमंत्रण होतं. मुस्लिम धर्माचं होतं, ख्रिश्चन धर्माचं होतं, जगातल्या मोठ्या या 2 धर्माचं होतं. परंतु तरीही त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आणि आजही जर आपल्या भगवद्गीतेमध्ये जर आपण वाचली भगवद्गीता तर आपल्या धार्मिक लोकांनी पण लिहून ठेवलं की तथागत गौतम बुद्ध हे 9वा अवतार आहेत कृष्णाचा. आणि हे जरी काही लिहिलं असेल पण आपण आता याच्यावर समजायचं आहे 9वा अवतार म्हणजे तो आपल्याच संस्कृतीतला आहे असं त्या पुस्तकाच्या याच्यावरून सिद्ध होते. आणि पंढरीच्या पांडुरंगाची किंवा बालाजीची ज्या काही मूर्त्या असतील त्या काळातल्या त्या संशोधनाअंती असं सिद्ध झालेलं आहे की बऱ्याच मूर्त्या तथागत गौतम बुद्धाच्या आपल्या देशामध्ये होत्या. आता थोडाफार संघर्ष होत असतो परंतु गौतम बुद्ध हे याच संस्कृतीतले आहेत आणि तोच धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला. आणि म्हणून ते एक फार मोठं कारण इथला सामाजिक लढा, इथली सामाजिक विषमता घालवण्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार करणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी अतिशय
आणि या देशासाठी अतिशय प्रेरणादायी ठरलं. आणि आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्ध हे जे विचार आहेत आणि ते विचार ग्रंथाच्या रूपानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला आधुनिक पद्धतीनं परिवर्तित केलेलं आहे. आणि अतिशय चांगल्या प्रकारे आता या भारतीय घटनेमुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे आणि मग बाबासाहेबांनी महात्मा फुलेंचे विचार अजून ते घेतले, शाहू महाराज असतील, तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर अतिशय प्रबोधनाची परंपरा आहे. आणि त्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य आपल्या या देशामध्ये आजतागायत. आतापर्यंत अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं, परंतु अनेक तिथं लढे झाले, देशाच्या फाळण्या झाल्या, परंतु आपला भारत देश आजपर्यंत जी काही पहिली फाळणी झाली भारत पाकिस्तानची ती फक्त स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळेसच झाली. पण त्यानंतर स्वातंत्र्यापासून 1947 पासून आपला देश आपल्या भारतीय संविधानामुळे आणि सर्व जाती धर्मातील लोकांच्या सहकार्यामुळे हा देश एक संघ आहे. आणि हा एक संघ राहिला पाहिजे, यासाठीच या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण बाबासाहेबांना अभिवादन करूया. आणि ही या पुढची धुरा आपण सर्वजण या देशांना सांभाळण्याची, समाजाला सांभाळण्याची, समाजामधल्या सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या काही वाईट रूढी असतील, परंपरा असतील, काही चुकीच्या गोष्टी असतील समाजामध्ये, ह्या गोष्टी दारूबंदी सारख्या अशा गोष्टी असतील, अनेक व्यसनाधीन लोक झालेले असतील, समाजामधले वाद असतील, ह्या गोष्टी सोडवण्यासाठी आपण नक्कीच बाबासाहेबांच्या विचाराचा विचार करू शकतो आणि बाबासाहेबांचा विचार अंमलात आणू शकतो. आपल्या गावची ग्रामपंचायत, आपल्या गावची शाळा समिती यांनी हा जो कार्यक्रम इथं आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. खरोखर अशाच प्रकारचे कार्यक्रम आपल्या शाळेत होत राहू. यानंतर समितीचे अध्यक्ष पवार यांना मी विनंती करतो की ते अध्यक्षीय भाषण करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त या नावाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारतातील वर्णव्यवस्था ही उधळून काढली होती. आपली राष्ट्रीय एकात्मता टिकून राहण्यासाठी संविधान बहाल केले. बौद्ध धर्म जो स्वीकारला तो स्वदेशी असल्यामुळे भारतातील राष्ट्रीय एकात्मता ही टिकून राहिली. विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. आभार प्रदर्शन आणि मनोगत असे दोन्ही संयुक्त कार्यक्रम आपण पार पाडावा. नमस्कार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 67 वर्ष झाले त्यांच्या दिनाले. आज 67 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपल्या भारत देशातच नाही तर अख्ख्या जगात आज त्यांची समजा हे स्मृतिदिन सगळेजण साजरे करतात. हे महत्त्वाचं काय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1991 साली झाला आणि 1800 आणि तेव्हापासून त्यांच्या जीवनात जे 5 वर्षाचे होते बाबासाहेब तेव्हापासून त्यांच्या जीवनाला संघर्षाचं वळण लागलं. कारण 5 वर्षाची असताना त्यांची आई वारली आणि ते म्हणजे जेव्हा शाळेत जायचे तेव्हा त्यांना वर्गाच्या बाहेर शिकत होते. जे वर्गाच्या बाहेर बसून शिकले तेच या देशाचे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं संविधान जे संविधानात लिहिलेलं आहे. म्हणजे पुरुष आणि महिला या दोन्ही एक समान असल्या पाहिजेत. तसेच महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण चालू केलं आणि बिनपगार म्हणजे महिलाला जर गरोदर असली एखादी महिला तिला जर समजा ती सर्व्हिस करत आहे तरी तिला बिनपगारी म्हणजे 7 महिन्यापासून तर बाळ 3 महिन्याचं होईपर्यंत तिला घरी बसल्या शाळेचा पगार, शाळेचा असो किंवा कोणताही पगार असो, ती 6 महिन्यासाठी तिला पगार मिळतो. ही म्हणजे राज्य घटनेत तशी तरतूद आहे. महिलांसाठी तर खूपच म्हणजे ज्या समान मुलं बाहेर शिकण्यात जातात तसेच मुलींना तसा प्राधान्य आहे. आणि एवढंच नाही तर सगळ्याच जातीच्या महिलांना, असं नाही की बौद्ध धर्माच्याच लोकांसाठी केलं तर जेवढे भारत देशातले सगळे संविधान असं संविधानात लिहिलेलं आहे की सगळेच पुरुष आणि सगळ्याच महिला. फक्त असं म्हणणं होतं डॉक्टर बाबासाहेब फक्त 2च जाती आहेत इथं, एक पुरुष आणि एक महिला, तिसरा धर्म नाही.
तरी सुद्धा काही जाती वर्ण म्हणजे कमी समजत होते, कमी लेखत होते. या सगळ्या रूढी परंपरेला सगळ्या गोष्टीवर मात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 65 वर्ष जगले आणि त्यांचं 1956 साली महापरिनिर्वाण निर्माण झालं. त्या अथांग सागरास विनम्र अभिवादन करतो आणि माझी भाषण संपवतो.